कबड्डी आपली माती आपला खेळ हा कबड्डी. अगदी त्यामुळे कुठल्या अंतरावर पटात घुसायचं रेडरच्या याचा अंदाजा अगदी महत्त्वाचा आहे पकड यशस्वी होण्यासाठी. चढाईपटूंनी कितीही डॉजिंग करून तुम्हाला टेन्स केलं तरी तुम्ही तुमचा संयम जाऊ द्यायचा नाही आणि योग्य ती वेळ आली की तुम्ही लागोलाग त्याला पकड करायला धावलं पाहिजे. सूरज बनसोडे आता उतरलाय ठाण्यासाठी. नगरकडे आहे 3 गुणांची आघाडी. ठाणे 16 नगर 19. आणि यावेळेस मात्र सूरजची रेड ही फसलेली. सूरजने संपूर्ण कव्हर अंगावर घेऊन उलटा फिरून तो बोनस करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाचीच्या पाची खेळाडू त्याच्या अंगावर होते आणि त्यांनी समोर जाऊन त्याला पकड केली. अगदी छाया. सुरजीत सिंग परत एकदा निसटलेला आहे पकडीतून ठाण्याच्या. ठाण्याकडे ठाण्याचा रेडर 5 नंबर निलेश साळुंके पट ठोकलेला आहे. गुण मिळवलेला आहे त्याने. आणि आता नगरसाठी नवीन रेडर सचिन पाष्टे परत उतरलेला आहे. 2च गुण मिळवायचा हा प्रयत्न त्याचा. पाहूया त्याचे पाय टेकतायत की नाही. भाऊ अगदी चटकन सगळे डिफेंडर्स त्याकडे पोचलेले आहेत पण त्यांनी येन केन प्रकारे मध्यरेषा ओलांडलेली दिसते. पाय टेकवलाय त्यांनी मध्यरेषेला. तेरा मिनिटं होऊन गेलेली आहेत सामन्याची. 20 मिनिटाचा सामना असतो पुरुषांचा. आणि पाहता पाहता अहमदनगरने 7 गुणांची आघाडी मिळवलेली आहे ठाणे टायगर्स संघावर. शोल्डर ब्लॉक त्याचा तोडत त्यांनी त्याला रेटत मध्यरेषेपर्यंत आणलेला आहे. एकाएकी पडला 6 नंबर अभिजित कदम नगरचा. आणि रेडरनी त्याच्या उंचीच्या खाली जाऊन फोर्स लावून त्याला रेटत तो खाली घेऊन गेला. त्याला रेडरला खूप ताकद मिळाली. परत एकदा सुरजित सिंगचा पदस्पर्श आणि जल्लोषात एक उडी गुण मिळवल्याचा आनंद. निलेशनी लगेच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला होता पण पंचांना मध्ये एक ताकीद द्यायची होती त्यामुळे त्यांनी निलेशची रेड थांबवलेली आहे. पंचांनी एक ताकीद दिलेली आहे नगरच्या खेळाडूला. आणि आता निलेशच्या रेडला सुरुवात. अत्यंत काटक सडपाते असा निलेश निसटलेला आहे पकडीतून. अभिजित कदमची पकड फसलेली आहे. निलेश साळुंकेने गुण मिळवलेला आहे ठाण्यासाठी. नगरचा आतापर्यंत स्टार खेळाडू ठरलेला सुरजित सिंग आता ठाण्याच्या 4 रेडर्स समोर आपल्या रेडचं आव्हान उभं करतोय. रेडला 1-1. तुमच्या सुरुवातीच्या 1-2 चढायांमध्ये तुम्ही जर गुण घेण्यात यशस्वी झालात तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तो तुम्हाला पुढच्या चढायांमध्ये गुण घेण्याकरता तुम्हाला फायदेशीर ठरतो आणि ते सुरजीतच्या बाबतीत झालेलं दिसतंय. अगदी छाया. परत एकदा निलेश साळुंके. 5 गुणांची आघाडी आहे. गुण मिळवलेला आहे ठाण्याच्या निलेश साळुंकेने. सचिन पाष्टे नगरसाठी सरसावलेला आहे कोपऱ्यातल्या रेडरकडे. धावून त्याला मैदानावर त्या बाहेर घालवण्याचा प्रयत्न सचिन पाष्टेचा. आणि हा सचिन पाष्टे सापडलेला आहे पकडीमध्ये नगरच्या. हाताच्या खालून खांद्याच्या वरून निसटून जाण्याचा प्रयत्न बघा. खांद्याला धडक दिली पण सगळे खेळाडू एकत्र आल्यामुळे तो हतबल झाला आणि तो पुढे मध्यरेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. तिथेच त्याची वाढ रोखून धरली. आणि आता ठाणे 22 अहमदनगर 25. चांगला सामना रंगत आहे. छाया या इथे बराबरीने जवळजवळ मॅच चालू आहे. लीड इकडे. दोन्ही संघ ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघांमध्ये राष्ट्रीय खेळाडूंचा भरणा आहे आणि बऱ्याच सामने खेळल्यामुळे त्यांच्याकडे अनुभवही चांगला आहे.
आणि त्याचा प्रत्यय आपल्याला एक ठिकाणी आणि तो पहा छाया काय स्कोरवर दिसतोय. काय सूर मारलेला आहे तिकडे सुरजीत सिंगने. हा पहा त्याचा सूर पुढे झपाटून सूर मारलेला आहे आणि लगोलग त्यांनी डाईव्ह मारून तो उभा राहिलेला आहे परत आपल्या पायावर. आता ठाण्याचा कप्तान अनिल पाटील उलट्या लातेची अत्यंत उत्कृष्ट कसब मागून त्याला पकडण्याचा प्रयत्न नगरच्या रेडरचा आणि चुकीच्या वेळी त्याच्या समोर गेलेला आहे तो आणि एक गुण गमावलेला आहे नगरने. इथपर्यंत पुढे गेला होता, त्यांनी ढकलून त्याला बाहेर घालवायला होता, नाहक तो आऊट झाला. त्यापेक्षा त्यांनी काहीतरी स्ट्रगल करून त्याला पकडायचा प्रयत्न करायला हवा. अगदी. आणि सुरजीत सिंग सापडलेला आहे. सुरजीत सिंग वळल्या त्याला जागेवर अटक केलेली आहे ठाण्याच्या खेळाडूंनी. हा पहा सुरजीत वळल्या समोर अँटी रेडर हे उभे ठाकलेच होते. त्याच्या टायमिंग पकडलं तर पकड अचूक होतेच. 17 मिनिटं होत आलेली आहेत. टाइम आउट घेण्यात आलेला आहे. रमेश भेंडीगिरी ठाण्याचे कोच सूचना देताना. आणि ही पहा काही ठळक क्षणचित्र आतापर्यंतच्या खेळाची. नगरसाठी सुरजीत सिंगनी कमालीचा परफॉर्मन्स दिलेला आहे आणि ठाण्यासाठी निलेश साळुंके या रेडरनी चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. हा टाइम आउट संपलेला आहे आणि टाइम आउट नंतरचा खेळ आता सुरू होत आहे. ठाणे 24 अहमदनगर 26 2 गुणांची आघाडी भरून काढण्याच्या प्रयत्नात घुसलेला आहे निलेश. नगरच्या अंगणामध्ये 3 खेळाडू आहेत. सुपर कॅचचा प्रयत्न करायला हवा आता नगरच्या लोकांनी आणि त्यातही एक खेळाडू त्याने बाद केलेला आहे नगरचा. परतलेला आहे निलेश आणि आता नगरची रेड. कप्तान नितीन बैरट नगरसाठी बोनस गुण मिळण्याची त्याला शक्यता आहे. पूर्ण 7 खेळाडू ठाण्याचे मैदानात आहेत आता. रेडरनी बोनस गुण घेऊन प्लस खेळाडूही टिपला पाहिजे, कारण त्यांच्या अंगणामध्ये त्यांचे 2 ते 3च खेळाडू शिल्लक आहेत. अगदी. त्याला गुण मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही कप्तान नितीन बैरटला. छाया आणि टिपलेला आहे त्यांनी नगरच्या कप्तानाला निलेश साळुंकेने. एक बाउंड्री आउट आणि एक हाताने टिपला, असे 2 गुण. विदाउट स्ट्रगल तो बाउंड्रीला टच झाला आणि तो नियमाप्रमाणे त्याला पंचांनी बाहेर काढलाय. प्रकाश पांढरे कधी इकडे कधी तिकडे असा सामन्याचा कल पलटत आहे. आता केवळ 1 गुणाची नाजूक अशी आघाडी ठाण्याकडे. माफ करा 3 गुणांची आघाडी आहे ठाण्याकडे. ठाणे 29 नगर 26 आणि आता सूरज बनसोडे ठाण्याचा. केवळ 1.5 मिनिटं उरला आहे हा पहिला हाफ संपण्यासाठी आणि त्यातही सूरज बनसोडेने पट ठोकलाय. एक खेळाडू त्याने टिपलेला आहे आणि आता सुरजीत सिंग अत्यंत घातक अत्यंत चपळ आणि सुपर कॉन्फिडंट असा सुरजीत सिंग. हा पहा सूरज बनसोडे ची यशस्वी चाल. सूरज बनसोडे झेप घेऊन गुण टिपतो आणि ते अपीलही तेवढ्याच प्रकर्षाने करतो. त्याची झेप घेण्याची लकब आहे अतिशय उत्कृष्ट आहे. लाइटनिंग रिफ्लेक्सेस आहेत त्याचे. परत एकदा आलेला आहे सूरज बनसोडे. ही पहा सुरजीतची आधीची त्याचा चवडा पकडण्याच्या प्रयत्नात अयशस्वी झालेला आहे आणि हा पहा सूरज बनसोडेने अजून एक गुण मिळवलेला आहे आपल्या संघासाठी. दुसऱ्या हाफमधील काही सेकंद जगता बाकी आहेत. तो बघा चवडा पकडण्याचा प्रयत्न फसला आणि रेडर देखील सरसावलेला होता. त्याला एक हात लावलेला आहे सुरजीत सिंग. प्रचंड काटक आणि शक्तिपूर्ण असा सुरजीत सिंग. आणि तो इतका अलर्ट आहे, समोर आलेल्या खेळाडूला त्यांनी फोर्स लावून तो ढकलत मध्यरेषेकडे घेऊन जातो. गेल्या वेळेसची चूक त्यांनी सुधारलेली आहे. गेल्या वेळेस असाच तो वळला आणि त्याला रेडरनी पकडलं होतं. गेल्या वेळेसचा सापळा तोच सापळा होता, तो मोडून तो गुण मिळवलेला आहे सूरज बनसोडे आता ठाण्यासाठी. असंच आपल्या चुकावर निरीक्षण करून त्या चुका दुरुस्त करून आपला तुम्हाला खेळ वाढवत न्यायला लागतो पुढे आणि डावपेच आखावे लागतात. अगदी छाया. मिनिटाला अलर्ट लावून तुम्हाला हा खेळ खेळावा लागतो. प्रकाश बांद्रे नगरचा 4 गुणांची आघाडी ठाण्याकडे. पिछाडी भरण्याचा प्रयत्न प्रकाश बांद्रेचा आणि हे पहा ठाण्याचे समर्थक मैदानामध्ये. आणि हा पहिला हाफ संपलेला आहे
ठाण्याकडे या सामन्याची आघाडी आहे. ठाणे टायगर्स 33, नगर चॅलेंजर्स 29. कबड्डी आपली माती आपला खेळ, कबड्डी.